मोकळ्या हवेला कुठलाही सर्व्हिस टॅग लागत नाही हे पाहून तसेच लोट गाड्यांवरील मिनी बार बंद झाल्याने आता धुळे शहरातील मद्य पिणाऱ्यांनी पुलावरच बिअर बार सुरू केले आहेत। रात्र झाली की या पुलावर मद्य पिणाऱ्यांची जत्रा भरते, बाटल्यांची झाकणं उघडतात आणि उघड्या आकाशाखाली पेगही रिचरले जातात। विशेष बाब म्हणजे पोलीस याकडे खुलेआम दुर्लक्ष करीत आहेत। देवपूरमधील प्रभात नगरच्या हत्ती टोहाकडील नवीन पूल मद्यपी अर्थात बेवड्यांसाठी नंदनवन झाला आहे। त्याचबरोबर पांझरा नदीकाठी बांधलेल्या काठांवरही बऱ्याच जणांनी बिअर बार बनवले आहेत। विशेष गोष्ट अशी आहे की या सगळ्या ठिकाणांपासून देवपूर पोलीस ठाणे अगदी हाकेच्या अंतरावर आहे, मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे। रात्रभर दारू पिऊन दारुडे पुलावरच बाटल्या व रिकामे ग्लास टाकून मोकळे होतात। सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दररोज या बाटल्या व ग्लास दिसतात। चखना म्हणून आणलेल्या पदार्थांची पाकिटे देखील रस्त्यावरच टाकलेली असतात। त्यामुळे सध्या तरी हे ठिकाण मद्य पिणाऱ्यांचे केंद्रबिंदू ठरल्याचं दिसून येत आहे। वरिष्ठ पोलिसांनी याकडे लक्ष देऊन यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ही धुळेकर नागरिकांनी केली आहे। आम्ही सकाळी सगळे मित्रमंडळी व्यायाम करण्यासाठी प्रभात नगर आणि जुन्या धुळ्याच्या अशा पुलावर येतो व्यायाम करण्यासाठी। पण या पुलावर दोन पूल आहेत, एक तर प्रभात नगरचा आणि एक जुन्या धुळ्यात जाणाराचा, असे दोन पूल तयार झालेले आहेत आणि सगळे महिला मंडळी सकाळी व्यायाम करण्यासाठी इकडे येतात। आणि अशी गोष्ट आहे की इथे रात्री मद्यपान करणारे खूप सारे लोक इथे बसतात आणि काही बाटल्या फोडून जातात, काही करून जातात, काही उष्ट पाडून जातात। आम्हाला सकाळी मॉर्निंग वॉकसाठी खूप त्रास होतो आणि या पुलापासून जवळ पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशन त्या हद्दीमध्ये सुद्धा येतं आणि म्हणून मी प्रशासनाला सांगतो की तुम्ही इकडे लक्ष द्या, कारण आता सध्या नवीन SP साहेब आलेले आहेत, त्यांनी सगळ्या त्या गाड्या वगैरे सोडायच्या गाड्या वगैरे अशा बंद केलेल्या आहेत। खूप छोट्या ठिकाणी असे बंद केलेले म्हणून ते मद्यपान करण्यासाठी या पुलावर येतात आणि खूप असे काच वगैरे फोडून जातात, दारूच्या बाटल्या इकडे फेकून जातात। सकाळी महिला मंडळी व लहान मंडळी असे म्हातारे मंडळी सगळे इथे व्यायाम करण्यासाठी येतात। त्यांच्या पायाला काच वगैरे लागतात, काय लागतात, म्हणून इकडे गर्दी आता थोडी कमी झालेली आहे। म्हणून प्रशासनाने लक्ष द्यावं की मद्यपान करणाऱ्यांना रात्री येऊन काहीतरी त्यांच्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती। एक गोष्ट आहे की आम्ही सकाळी 5 वाजता किंवा 4:30 वाजता किंवा 5:30 वाजता महिला मंडळी पण इकडे येतात, तर इकडे जे लाईट लावलेले आहेत ते सुद्धा पूर्ण तऱ्हेने बंद असतात। काही 1-2 लाईट चालू असतात, काही ठिकाणी अंधार असतात, तर महिला मंडळी पण घाबरतात आणि लहान मंडळीही घाबरतात। कृपया करून लाईटांकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।